जय जय राम, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, हरे हरे राम कृष्ण, हरे हरे राम कृष्ण, हरे हरे राम कृष्ण, हरे हरे राम कृष्ण, हरे सुंदर ते ध्यान उभे विठ्ठलरी, सुंदर ते ध्यान उभे विठ्ठलरी, सुंदर ते ध्यान उभे विठ्ठल हे जे ध्यान आवड निरंतर हे ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर, तुळसी हार गळा कासे पीतांबर, पकवाचे पकवाचे आवडे निरंतर हे ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर, तुळसी हार मकर कुंडले तळपदेश बनी, मकर कुंडले तळपदेश बनी, मकर कुंडले तळपदेश बनी, मकर कुंडले तळपदेश बनी, कंठे कौस्तुभमणि विराजित, कंठे कौस्तुभमणि विराजित, तुळसी हार गळा कासे पीतांबर, तुळसी हार गळा कासे पीतांबर, कंठे कौस्तुभमणि विराजित, कंठे कौस्तुभमणि विराजित, तुळसी हार गळा कासे पीतांबर, तुळसी हार गळा कासे पीतांबर, आवडे निरंतर हे ध्यान, आवडे निरंतर हे ध्यान, ध्यान ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर, तुळसी हार गळा कासे पीतांबर, आवडे निरंतर हे ध्यान, आवडे निरंतर हे ध्यान, तुळसी हार गळा कासे पीतांबर, तुळसी हार गळा कासे पीतांबर, आत्मा मन माझे हे सर्व जोगात
दासी मुख आवडीने तुळशी हार गळा गजरे दांबर तुळशी हार गळा गजरे दांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा गजरे दांबर तुळशी हार गळा गजरे दांबर विठोबार कुमाये विठोबार कुमाये हरि रे हरि रे हरि रे हरि रे हरि हरि रे रे हरि रे रे हरि रे हरि रे हरि रे हरि रे हरि हरि रे हरि रे रे ओ पार कुमाये 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 पार कुमाये पार कुमाये विठो पार कुमाये पार कुमाये पार कुमाये पार सदा माझ्या डोळा जडतो जे मोडते सदा माझ्या डोळा जडतो जे मोडते सदा माझ्या डोळे जडतो जे मोडते सदा माझ्या डोळे जडतो जे मोडते रखमाईच्या पदे सोया रे रखमाईच्या पदे सोया रे रखमाईच्या पदे सोया गोडा तुझे रूपा गोडा तुझे नाम 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 जय माझा प्रेम सर्व काळ जय माझा प्रेम सर्व काळ जय माझा प्रेम सर्व काळ विठो माऊली हातीवर दे विठो माऊली हातीवर दे विठो माऊली हातीवर दे विठो माऊली हातीवर दे अंजारोने राहील जय माता अंजारोने राहील जय माता अंजारोने राहील जय माता गोड तुझे रूपा गोड तुझे नाम गोड तुझे रूपा गोड तुझे नाम गोड तुझे रूपा गोड तुझे नाम गोड
तुक म्हणे काही मागावे नडीवाय तुक म्हणे काही मागावे तुक म्हणे अनेक तुक म्हणे तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मद प्रेम सर्व काळ देई मद प्रेम सर्व काळ गोड तुझे रूप गोड तुझे रूप गोड तुझे नाम विठोबार कुमारी गोपार विठोबार कुमारी गोपार विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी हेलो 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 श्री विठ्ठल हेलो 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल हेलो 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 श्री विठ्ठल हेलो श्री विठ्ठल श्री विठ्ठल हेलो 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 त्याच्यामध्ये थोडा पकवास हेलो नॉर्मल श्री विठ्ठल हेलो हेलो हा श्री विठ्ठल हेलो याचा बेस कमी करा हेलो महाराजांच्या आवाजाचा बेस कमी करा थोडा कीर्तनकार हॅलो बेस कमी करा बेस हॅलो हॅलो हरी हरी जय जय राम कृष्ण Krishna
हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण 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 गायकाच्या आवाज गायकाच्या आवाज गायकाच्या रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने साजने तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने साजने तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा क्या बात है तो माधव बरवा माधव बरवा बरवा तो विठ्ठल बरवा विठ्ठल बहुत सुकृताची जोड बहुत सुकृताची जोड हो म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव
कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम जय राम जय राम हॅलो 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 श्री विठ्ठल हॅलो 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 हे चिदान देगा देवा तुझा विसरण भावा तुझा विसरण भावा तुझा विसरण भावा तुझा विसरण भावा गुण गायन आवडे गुण गायन आवडे हेचे माझे सर्व जोडी माझे सर्व जोडी माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा धन न लगे मुक्ती धन संपदा संग देई सदा संत संग देई सदा गुण गायन आवडे गुण गायन आवडे हेचे माझी सर्व जोडी हेचे माझी सर्व जोडी तुका मने गर्भवास तुका मने गर्भवास सुखे घालावे आम्हाशी सुखे घालावे आम्हा गुण गायन आवडे गुण गायन आवडे हेचे माझी सर्व जोडी हेचे माझी सर्व जोडी हरी जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि 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 जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि जय जय विठोबा रखुमाई
हे चिदान दिग देवा हे चिदान दिग देवा चिदान देव देवा हे चिदान देव देवा देवा हे चिदान दिग देवा हे चिदान दिग देवा हे चिदान देव देवा हे चिदान देव देवा तुझा विसरण बाबा तुझा विसरण बाबा गुण गायीन आवडी गुण गायीन आवडी तुझा विसरण भावा तुझा विसरण भावा गुण गाईल आवडी गुण गाईल आवडी हे चिदान दान दे गदेवा हे चिदान देवा देवा हे चिदान दान देवा देवा तुझा विसरण बाबा तुझा विसरण बाबा तुझा विसरण बाबा तुझा तुझा विसरण तुझा विसरण
जा रे जा रे धा नि धा आ बंद नको करू टाळी वाजवा भजन चिदान देगा देवा हे चिदान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गायेन आवडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा गुण गायेन आवडी हेची माझी सर्व जोडी सुखे घालावे आम्हासे गुण गायेन आवडी हेची माझी सर्व जोडी समचरण सरोजम सांद्रणीलाबुदाभम जगननीतपाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैदवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम मन पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी
या वारेकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में. चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में. हमारे हरि कीर्तन में चलो जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में. राम जी को लाना लखन जी को लाना. 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 लेके आओ सारा परिवार हमारे हरि कीर्तन में. चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में. चलो पवन कुमार हमारे हरि कीर्तन में. चलो जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में. हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा. गुणगायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग. या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार पांडुरंग परमात्म्याच्या असीम आगात कृपेने मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांची राजे योग्यांची मौली साधकाची मायबाप अनाथाची माय विश्व मौली ज्ञानोबबार आहे. आधी करून श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबबार आहे. सकल संत मांदियाळीच्या कृपा आशीर्वादानं श्री संत वामन बाबा महाराज, श्री संत सद्गुरु आप्पा मौली महाराज आणि श्री संत आबानंदगिरी महाराज, श्री संत सावळाराम बाबा, सकल संत मांदियाळीच्या कृपा आशीर्वादानं आज प्रथमच वर्षी आणि भजनाच्या रौप्य महोत्सवाव्या वर्षी अत्यंत भव्य दिव्य अशा पद्धतीचा नामवंसन कीर्तन सोहळा महोत्सव या ठिकाणं मुंजेश्वराच्या दरबारामध्ये या खेरणे नावाच्या गावातील या समस्त ग्रामस्थ भजनी मंडळानं आणि समस्त ग्रामस्थांनी आयोजित केला. त्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद आहे. अत्यंत गोड आणि अत्यंत देखणा कीर्तन सोहळा तुम्ही या समस्त ग्रामस्थांनी आयोजित केला आहे. सेवेसाठी उपस्थित महाराष्ट्रातील सगळी दिग्गज मंडळी आहेत. थोडासा मोकळा कर आवाज, विको थोडासा नॉर्मल दे. अत्यंत सुंदर आणि अत्यंत गोड अशा पद्धतीची ही सगळी टाळकरी मंडळी इथे उपस्थित आहे. ज्यांनी सुरुवातीची चाल गायली ते महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य, संगीत विशारद, संगीत अलंकार श्री, मला नावं माहीत नाहीत, मी नवीन आहे तुमच्या, भूषण महाराज. तुम्ही सांगत चला. भूषण महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. भूषण महाराजांना मी मनापासून वंदन करतो. अत्यंत गोड आवाज आहे. तुमच्याकडे पाहिल्याच्या नंतर मला बोंगाने सरांची आठवण आली. हुबेहूब तुमच्यासारखे दिसतात. त्यांनी धोतर घातलं तर ओम बोंगाने सर हुबेहूब तुमच्यासारखे, म्हणून तुम्हाला मनापासून धन्यवाद आहेत. त्यांच्यासोबत माझ्यासोबत आलेले आळंदीतले एक आमचे जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 3ऱ्या वर्षाला जे शिकत आहेत ते आदरणीय आमचे शशिकांत महाराज नाशिककर या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांनाही मनापासून धन्यवाद देतो. ही समस्त ग्रामस्थ जवळची सगळी भजनी मंडळी इथं उपस्थित आहेत. सगळ्यांना मनापासून धन्यवाद आहेत. मृदंग वाजवण्यासाठी अत्यंत गोड सुरुवातीला ज्यांनी मृदंग वाजवला ते आदरणीय प्रथमेश महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. अत्यंत सुंदर हात आहे, अत्यंत गोड वाजवलं, तुम्हाला धन्यवाद. आदरणीय हरिभक्त पारायण मोहन महाराज, मृदंग विशारद, मृदंग अलंकार श्री मोहन महाराज देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांचं सुद्धा अत्यंत गोड वाजवणं आहे. आणि आज माझ्या कीर्तनासाठी विशेषत्वानं आपल्या परिसराचं वैभव म्हणा किंवा महाराष्ट्राचं वैभव म्हणा, आदरणीय मधुकर महाराज धोंगडे या ठिकाणी उपस्थित आहे. मधुबुवांचं फक्त नावच मी ऐकलेलं होतं. आज पहिल्यांदा माझं कीर्तन वाजवताना पाहिलं. सगळ्यांनी वाजवले, फक्त तुम्ही राहिले होता, म्हणून धन्यवाद देतो. आमचे महाराष्ट्रातील नामवंत पखवाज वादक भरत अण्णा पठाडे तुमचे खूप आठवण काढतात. मला दुपारी फोन आला, मला म्हणले मधुकर महाराज तुमच्या सेवेसाठी येत, त्यांना माझा नमस्कार सांगा. त्यांना सुद्धा धन्यवाद. मी पखवाज वादकाचं जरा जास्त कौतुक करतो. थोडा स्वर कमी करा, थोडासा पेटी बंद करा 2 मिनिटं. मी पखवाज वादकाचं जरा जास्त कौतुक करतो बाबा. त्याचं कारण आहे,
वारकरी संप्रदायामधील सगळ्यात कष्टाची साधना कोणती असेल तर तिचं नाव मृदंग आहे. का कष्ट आहेत माहिती आहे? कारण बघा, आम्ही सगळेजण गायन करत असताना ते वाजवायला लागले की घामाने ओले चिंब होतात, घाम पुसत राहतात. मी नेहमी त्यांना सांगत असतो, घाम कधी पुसायचा नाही, कारण लोकांना कळालं पाहिजे हा घामाचा पैसा आहे, हरामाचा नाही. लक्षात आलं तर बघा. म्हणून अत्यंत गोड वाजवणे महाराज. आणि त्यांच्या हातामध्ये एक वेगळी जादू आहे. त्यांच्या हातामध्ये जादू अशी आहे की मेलेल्या जनावराच्या कातड्याला सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलायला लावणारे ते हात आहेत. आपलं तोंड सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलत नाही. फार मोठी शोकांतिक आहे. अत्यंत गोड वाजवणं. धन्यवाद देतो तुम्हाला. आदरणीय व्यासपीठ चालक आमचे गुरुनाथ महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या अत्यंत गोड वाणीतून तुम्ही सगळेजण व्यासपीठ ते ज्ञानेश्वरीचं पारायण या ठिकाणी होतंय, श्रीमद भगवत गीतेचं पारायण या ठिकाणी होतंय. त्याबद्दल त्यांनाही मनापासून धन्यवाद. पेटीवादक आहेत, साऊंड सिस्टम अत्यंत सुंदर आहे. ज्यांच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आलाय ते आदरणीय स्वर्गवासी बंडू शेठ उंदीर शेठ गोंधळी यांच्या स्मरणार्थ आमचे आदरणीय चंद्रकांत बंडू शेठ गोंधळी यांनी मला संपर्क केला आणि त्यांच्या संपर्कातून तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आला. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. का जोरदार टाळ्या वाजवायला लावल्या? कारण त्याचं कारण आहे, 4 वर्षामध्ये 1000 ज्ञानेश्वरीचं वाटप त्यांच्या हाताने त्यांनी केलेलं आहे. माणसाकडे पैसा असला पाहिजे, पण दानशूरता पण तेवढी महत्त्वाची आहे. म्हणून हे दानशूर व्यक्तिमत्व यांना मनापासून धन्यवाद देतो आणि सेवेला सुरुवात. समस्त ग्रामस्थ भजनी मंडळीच्या चरणावर माझा माथा टेकवतो. सेवेसाठी उपस्थित ही परिसरातील सगळी महाराज मंडळी आहेत. मी तुमच्याकडे नवीन आहे, तुम्ही मला पहिल्यांदा ऐकत असाल आत्ता समोरासमोर. यदा कदाचित मी तुमच्यासाठी नवीन आहे, तुम्ही माझ्यासाठी नवीन आहेत, पण कीर्तन आपल्यासाठी नवीन नाही. ही गोष्ट सगळ्यांना ध्यानात घेऊन सर्वांगाचे कान करा आणि सर्वांनी मिळून आपण कीर्तन गोड करू. विठाला विठा आता मध्यंतरी 1 महिना 1.5 महिन्यापूर्वी माथाडी कामगाराच्या माध्यमातून माझी इथं जवळच कीर्तन सेवा झालेली होती. त्या कीर्तन सेवेसाठी आमची इथली बरीचशी मंडळी उपस्थित होती. आमचे रामदास बरोबर ना, रोहिदास महाराज पाटील यांनी माझी कीर्तन सेवा तिथे घेतली होती. ते सुद्धा माझ्या सेवेसाठी उपस्थित आहेत. त्या समस्त माथाडी कामगारांना सुद्धा माझा मनापासून प्रणाम आहे. सेवा थोडी लक्षपूर्वक ऐका. कीर्तन थोडं महत्त्वाचं मी तुमच्याशी बोलणार आहे, थोडं लक्षपूर्वक ऐका. सेवेसाठी निवडलेल्या अभंगावर मला चिंतन द्यायचं आहे. अभंग मागणीपर प्रकरणातला आहे. वारकरी संप्रदायामध्ये सप्ताह 2 दिवसाचा करा, 4 दिवसाचा करा, 8 दिवसाचा करा, वर्षाचा करा. वारकरी संप्रदायाची काही नियमावली आहे. ही नियमावली अलिखित आहे. हिला कुठं शास्त्र आधार नाही, कुठं गाथ्यात सापडणार नाही, कोणत्या ग्रंथात सापडणार नाही. पण आमच्या ओढोलोजित परंपरेनुसार आलेली ही नियमावली आहे. कशी? सप्ताह म्हणलं की पहिल्या दिवशी नामपर प्रकरणातला अभंग असावा, मध्ये भक्ती ज्ञान वैराग्य असावं आणि मागणीपर प्रकरणातला अभंग जागराच्या दिवशी असावा आणि काल्याच्या दिवशी श्रीकृष्ण परमात्म्याचं वर्णन करून सप्ताहाची सांगता करावी. असा आमचा अलिखित दंडक आहे. ओढोलोजित परंपरेने चालत आलेला नियम आहे आणि त्या नियमाला आमच्यासारख्या कीर्तनकारामुळे कुठं गालबोट लागू नये म्हणून मागणीपर प्रकरणातला निवडलेला अभंग आहे. विठाला आल्याच्या नंतर प्रचंड आनंद वाटला की ही सगळी अत्यंत सुंदर आणि अत्यंत गोड संगीतातली तज्ञ मंडळी माझ्या कीर्तनाला आहे. मधुकर बाबा, मी नेहमी कीर्तनात सांगत असतो, संगीत म्हणजे फार कठीण साधन आहे. संगीत हे एकांतातलं गुज आहे. संगीत ही हृदयाची भाषा आहे. संगीत हे 2 जीवांचं मिलन आहे. संगीत म्हणजे अंतरात्म्याने परमात्म्याला दिलेलं एक आलिंगन आहे आणि संगीता वाचून प्रवास म्हणजे वृक्ष वाळवंटातून प्रवास आहे. अर्थात अत्यंत गोड वातावरणामध्ये ही सेवा आपल्याला पाहायची आहे. मी अभंगावर चिंतन देणार आहे. तत्पूर्वी तुमच्याशी थोडं प्राथमिक मला बोलायचं आहे. मी नेहमी माझ्या कीर्तनामध्ये सांगत असतो, महाराज तुम्ही आम्ही भाग्यवान माणसं आहोत. भाग्यवान या करता आहोत कारण आपला जन्म या महाराष्ट्रामध्ये झाला. भारताचे एक पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू. ते नेहमी त्यांच्या सभेमध्ये सांगायचे, ते म्हणायचे की तुमचा महाराष्ट्र खूप भाग्यवान आहे. एका पत्रकारानं चलता चलता त्यांना प्रश्न विचारला, का हो साहेब, का आमचा महाराष्ट्र भाग्यवान आहे? त्यावेळेस त्यांनी फार सुंदर उत्तर दिलं. ते म्हणले, तुमचा महाराष्ट्र या करता भाग्यवान आहे कारण या भारत देशामध्ये जेवढे संत जन्माला आले नाही तेवढे संत तुमच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले. पण ते पुढचं वाक्य फार सुंदर बोलायचे, ते मला फार आवडतं.
ते म्हणायचे या भारत देशामध्ये जेवढे संत जन्माला आले नाही तेवढे संत तुमच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले, पण महाराष्ट्रातल्या लोकांना संत असताना कळाले नाही, गेल्यानंतर कळाले. अहो माझे माऊली ज्ञानोबराय असताना कधी त्यांना कोणी शिव दिलं नाही, आणि आता शिवण्यासाठी आळंदीला गर्दी आहे. असताना अंगावर वस्त्र मिळाले नाही, आणि आता 2-2 किलो चांदीच्या वजनाचा फेटा आहे. असताना माझ्या ज्ञानोबरायाला झोपायला जागा मिळाली नाही, आणि आता झोपण्यासाठी चांदीचा पलंग आहे. असताना लोकांनी कधी इंद्रायणीला शिव दिला नाही का, तर इंद्रायणी बाटेल, आणि आता समाधीला पंचामृताची अंघोळ आहे. आणि ते पंचामृत ठेवण्यासाठी तांब्या पितळाची भांडी नाही, तर चांदीची घागर, चांदीचं गंगालय, चांदीचं पंचपाळ आणि चांदीची पंचारती आहे. अहो असताना मुलं 2-2, 2.5 किलोमीटर अंतरावर माधुकरीसाठी गेली, तर दगडा विटा मातीशिवाय त्यांना कधी काही मिळालंच नाही. आणि आता त्याच मुलांच्या दर्शनासाठी 2-2, 2.5 किलोमीटर अंतरावर रांगा आहेत. असताना या समाजानं माझ्या ज्ञानोबरायाला खापर मिळू दिलं नाही, आणि आता सोन्याच्या ताटात नैवेद्य. अहो असताना शिवलं की पाप होत होतं साहेब, असताना शिवलं की पाप होत होतं, आणि आता त्यांना शिवल्यावर माझं पाप निघून जात आहे, म्हणून त्यांना शिवण्यासाठी आळंदीला गर्दी आहे. असताना या समाजानं माझ्या ज्ञानोबरायाला आई आणि बापाचं प्रेम मिळू दिलं नाही. आता संपूर्ण जगाची मायबाप माझी ज्ञानराज माऊली झाली. अहो असताना पैठणला न्याय मिळू दिला नाही, आणि आता आपल्यावर अन्याय झाला की आपण न्याय मागण्यासाठी आळंदीला जातो. असताना माझी माऊली पहिल्यांदा पंढरीला निघाली, तर अनवाणी पायानं माझ्या माऊलीनं पंढरीची वारी केली. पाय उन्हामध्ये भाजत होते म्हणून वडाची पानं पायाला बांधली, आणि पहिली पंढरीची वारी माझ्या ज्ञानोबरायानं केली. आणि आता माऊली पंढरीला निघाली, तर सोन्याच्या पादुका चांदीच्या पालखीत आहेत, चांदीची पालखी चांदीच्या रथात आहे, आणि चांदीच्या रथाला बैलजोड कोणाचा जुंपायचा म्हणून निलाव आहे, आणि निलावामध्ये ज्याचा नंबर येईल त्याची बैलांसकट आळंदीमध्ये मिरवणूक आहे. काय दिलं बोला. अहो मुक्ताबाईला भूक लागली, तर मुक्ताबाईने सांगितलं, दादा आळंदी नगरीमधून मला काहीतरी खायला घेऊन या दादा. आळंदीच्या बाहेर माझ्या ज्ञानोबरायाला ठेवलं. सिद्धबेटामध्ये ज्ञानोबा राहत होते. मुक्ताबाईने सांगितलं काहीतरी खायला घेऊन या, भूक लागली मला. मुक्ताबाईच्या पोटासाठी ज्ञानोबराय काखेमध्ये झोळी घेऊन आळंदीच्या नगरीमध्ये गेले. आळंदीतल्या प्रत्येक घराच्या समोर उभा राहून भिक्षा मागितली, भिक्षांदेई. ज्ञानोबरायाचा आवाज ऐकल्याबरोबर लोकांनी दार धडाधड बंद करून घेतले. खरं सांगू, ज्या ज्ञानोबरायानं ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ तुम्हाला आम्हाला दिला, ज्या ज्ञानोबरायानं हरिपाठासारखी साधना तुम्हाला आम्हाला दिली, त्या ज्ञानोबरायाला लोकांनी एका टायमाचं अन्न मिळू दिलं नाही. अहो ज्ञानोबरायाचा चेहरा पाहिल्यावर आळंदीतली लोक म्हणायचे, अरे बाटली आमची आळंदी, बाटली आमची इंद्रायणी, संन्याशाची लेकरं आहेत तुम्ही, बंदी आळंदीमध्ये तुम्हाला चालते हो आळंदीमधून. ज्ञानोबरायाला एका टायमाचं अन्न मिळू दिलं नाही. आज त्याच आळंदीतल्या लोकांना ज्ञानोबरायाची आरती केल्याशिवाय 2 टायमाचं जेवण मिळत नाही. एकदा आळंदीला जाऊन या. नसाल कधी गेला ना, एकदा आळंदीला जा. माझ्या ज्ञानोबरायाच्या दरबारामध्ये जाऊन तुमचं हे कपाळ त्या समाधीवर एकदा टेकवून बघा. तुमचं प्रारब्ध बदलल्याशिवाय राहणार नाही. असं म्हणतात की माणूस जन्माला आल्याच्या नंतर 5व्या दिवशी सटवी त्याच्या कपाळावर त्याचं प्रारब्ध लिहिते. असं म्हणतात की माणूस जन्माला आल्याच्या नंतर 5व्या दिवशी सटवी त्याच्या कपाळावर त्याचं प्रारब्ध लिहिते. पण तेच कपाळ जर तुम्ही ज्ञानोबरायाच्या समाधीवर टेकवलं ना, तर सटवीनं लिहिलेला प्रारब्ध सुद्धा बदलवण्याची ताकद माझ्या ज्ञानोबरायाच्या समाधीमध्ये. एकदा जाऊन या महाराज. सेवेसाठी निवडलेला अभंग त्याच महाराष्ट्रातल्या एका साधूचा आहे. काय त्या साधूचा परिचय सांगतो ऐका. साहित्य सोनियाच्या खाणेतून शब्दरत्नांची निर्मिती करणारे, महाराष्ट्र सारस्वताच्या मंडलावर आपल्या तत्वज्ञानाचा कळस ज्या महापुरुषाने चढवला, वेद उपनिषद गीता भागवत याचं मंथन करून पंचोमेध गाथ्याची निर्मिती ज्या महाकवीने केली, भांडाऱ्या भामचंद्र गोराड्या डोंगरावर साधना करून देहासकट वैकुंठागमन करून विश्वातला एक अलौकिक चमत्कार इतिहासाच्या पानावर ज्यानं सुवर्ण अक्षरानं लिहिला. इंद्रायणीच्या काठी देहू नावाच्या सुप्रसिद्ध गावामध्ये बोलोबा कणकाईच्या वंशामध्ये हे ज्ञानरत्न जन्माला आलं, आणि सर्वसामान्य माणसाला मोक्षाचा देव यान पंथ ज्याच्यामुळे खुला झाला मायबाप, ते श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगातून देवाकडे मागणी मागतात. विढाला
अभंग 4 चरणाचा आहे, अत्यंत सुंदर आणि अत्यंत सोपा, सगळ्यांच्या परिचयाचा आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला देवाकडे मागणी मागताना पाहायला मिळतात. थोडं लक्षपूर्वक आहे का? जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये देवाकडे मागणी मागतात, नक्कीच मागणी मागतात. बरं, या जगाचा विचार केला तर या जगामध्ये मागणारा माणूस नाही असं आपल्याला सापडणार नाही. तुम्ही मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर बघा, मंदिराच्या बाहेर भिकारी भीक मागतो, पण जो श्रीमंत माणूस त्या भिकाऱ्याच्या झोळीमध्ये दान देऊन जातो, तो श्रीमंत माणूस मंदिराच्या आत गेल्याच्या नंतर देवापुढे तोही भीक मागतो. बाहेर भिकारी भीक मागतो आणि आतमध्ये देवाच्या दारात श्रीमंत माणूस भीक मागतो. अर्थात या जगामध्ये मागत नाही असा माणूस आपल्याला पाहायला मिळणार नाही. मग तुम्हाला सगळ्यांना माझा प्रश्न आहे, महिला मंडळ विशेष करून तुम्हाला प्रश्न आहे, तुम्ही सगळ्या जणी मला सांगा, मागणारा श्रेष्ठ का देणारा श्रेष्ठ? माझी भाषा तर कळते ना तुम्हाला? भाषेत काय बदल वाटत नाही ना? हे बघा, मला अवघड कीर्तन तुम्हाला सांगणार नाही. उगा इथं तुम्हाला घटन मटन पटन रजन सरपण ख्यातीन सत्ख्यातीन असत्ख्यातीन पूर्वमेवंसान उत्तरमेवंसान सांख्यन गौतमन कानादनन आबिर्विष्णन विक्षेपण आवरणन मोक्षण अपरोक्षनाशन परोक्षनाशन अनंत व्याप्ती असल्या भानगडीत पाडणार नाही. सोप्या पद्धतीत माझे शब्द तुमच्या हृदयापर्यंत कसे पोहोचतील याचा प्रयत्न करणार आहे. आणि सोप्या पद्धतीत कीर्तन कळत असेल तर महाराज मंडळीनं लय अवघड भाषेत शिरू नये असं वैयक्तिक माझं मत आहे. महिला मंडळ, माझा प्रश्न असा आहे तुम्हाला, मागणारा श्रेष्ठ का देणारा श्रेष्ठ? महिलांना बोलू द्या. माझं कीर्तन थोडं कंटिन्युटी मध्ये असतं, कनेक्टिव्हिटी मध्ये असतं. मोठ्यान बोला, मोठ्यान बोला. हे बघा, मी कीर्तनात 5 प्रश्न विचारणार आहे तुम्हाला. 5ही प्रश्नाचं उत्तर जी महिला योग्य देणार आहे त्या महिलेला माझ्याकडून एक सोन्याचं नाणं आहे. त्याच्यामुळे मी प्रश्न विचारतोय, प्रश्नाची उत्तर व्यवस्थित द्या. खरं खरं सांगा, मागणारा श्रेष्ठ का देणारा श्रेष्ठ? एक बोला, एक बोला. काय म्हणला तुम्ही? मागणारा श्रेष्ठ? मागणारा? देणारा? देणारा? बोला की. बरं, मागणारा कोण कोण म्हणले? हात वर करा. बरं, एक. तुम्ही म्हणल्या मागणारा श्रेष्ठ आहे. ताई, तुम्ही म्हणल्या मागणारा श्रेष्ठ आहे, पण तुमचं हे उत्तर चुकीचं आहे. मागणारा श्रेष्ठ नाही तर देणारा श्रेष्ठ आहे. कसा देणारा श्रेष्ठ आहे? काय झालं सांगतो बघा. ज्यावेळेस महाभारताचं युद्ध ठरलं, त्यावेळेस महाभारताच्या युद्धामध्ये कर्ण झोपलेला होता आणि झोपेमध्ये कर्णाचा बाप सूर्यदेवाने येऊन दृष्टांत दिला, कर्णा, उद्या सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळेला तुझ्या दारामध्ये इंद्रदेव ब्राह्मणाचा वेश धारण करून येणार आहे आणि तुला तुझी कवच कुंडला मागणार आहे. काहीही झालं तरी चालेल, पण तुझी कवच कुंडला इंद्राला देऊ नकोस. तुझी कवच कुंडला तू इंद्राला दिली की तुझा मृत्यू अटळ आहे. दुसरा दिवस उजडला. दुसऱ्या दिवशी सूर्य डोक्यावर आला. सूर्यास्त व्हायच्या वेळेला इंद्राच्या दरबारामध्ये एक ब्राह्मणाचा वेश धारण करून कर्णाच्या दरबारामध्ये इंद्रदेव आला आणि दरबारामधूनच इंद्रदेवानं भिक्षा मागायला सुरू केली. भिक्षान देई, भिक्षान देई म्हटल्या बरोबर कर्ण कोशागृहातून बाहेर आला. कर्णानं समोर पाहिलं तर समोर ब्राह्मण आलेला आहे. सांगितलं, बोला भूदेवा, काय दान करू तुम्हाला? गोदान करू, सुवर्णदान करू, भूमिदान करू, नेमकं काय दान करू? त्यावेळेस इंद्रदेव ब्राह्मणाच्या वेशात होता. तो इंद्रदेव म्हणला, कर्णा, अरे तुझ्या दरबाराची ख्याती दिगंतर आहे. असं म्हणतात तुझ्या दरबारामधून कोणी रिकाम्या हाताने परत जात नाही. तुला जर मला दानच काही करायचं असेल तर आज भूदान नको करू, गोदान नको करू, सुवर्णदान नको करू. तुझ्या दरबारामध्ये मी जर आलेलोय आणि दान मागण्यासाठी आलोय तर मला आज तुझी सुवर्ण त्या ठिकाणी दान कर. तुझी कवच कुंडल मला दान कर, सुवर्ण दान नको. बर, कवच कुंडल दान कर म्हटल्याबरोबर कर्णाला रात्रीच्या स्वप्नाची आठवण झाली. हा ब्राह्मण नाही, ब्राह्मणाच्या वेशातला इंद्र आहे. तरी सुद्धा कर्ण कोशागृहामध्ये गेला आणि कर्णाने कोशागृहातून तलवार बाहेर काढली आणि आपली कवच कुंडल कापून त्या ब्राह्मणाला देऊन टाकली. हातामध्ये कवच कुंडल पडल्याबरोबर सूर्यास्त झाला आणि तेवढ्यात इंद्र जो ब्राह्मणाच्या वेशामध्ये होता त्या इंद्रानं कर्णाला आशीर्वाद दिला, विजयी भव. विजयी भव म्हटल्याबरोबर कर्णाला राग आला. कर्ण म्हणला, कवच कुंडल म्हणजे माझा प्राण आहे आणि माझा प्राण यानं घेतला आणि मला विजयी भव म्हणतो. कर्ण चिडला आणि कर्ण म्हणला, ए इंद्रा, काय रे, तुला वाटलं का मी तुला ओळखलं नाही? तुला मी, अरे पहिल्यांदा ज्या वेळेला तू माझी कवच कुंडला मागितली त्याच वेळेला मी तुला ओळखलं, कारण तुझी ओळख रात्रीच माझ्या वडिलांना मला स्वप्नात करून दिलेली आहे. अरे कर्णा,
तू माझी कवच कुंडला मागितले, माझा प्राण मागितला तरी सुद्धा मी तुला देऊन टाकला इंद्रा. कर्ण म्हणतोय, इंद्रा तू माझा प्राण मागितला तरी मी तुला देऊन टाकला, विचार ना का. त्यावेळेस इंद्र काय म्हणला माहितीये, कर्णा तुला माहित होतं कवच कुंडल म्हणजे तुझा प्राण आहे, तरी सुद्धा मी मागितल्या बरोबर तू देऊन टाकलास का रे. त्यावेळेस कर्ण काय म्हणला माहितीये, इंद्रा अरे मी या करता देऊन टाकलं कारण ज्या ज्या वेळेस या भारत देशाचा इतिहास लिहिला जाईल त्या त्यावेळेस त्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरानं एक ओळ लिहिल्या जाईल, देवाचा देव इंद्र खरा पण कर्णाच्या दारात भिकारी म्हणून उभा होता. आता बोला महिला मंडळ, देणारा श्रेष्ठ का मागणारा. वा वा, पक्ष बदलण्यात चांगल्या पटाईत आहेत तुम्ही. आता तुम्ही सगळ्या जणी अरे करण्याचा आवाज कमी कर, वाढवू नको हा. सिस्टम खूप चांगली लागलेली, झटू नको तिला. विढाला विढाला आता तुम्ही सगळ्या जणी म्हणल्या की देणारा श्रेष्ठ. तुम्ही जर एका जागेवर स्थिर राहिला असतात तर सोन्याच्या नाण्याच्या मानकरी ठरला असतात, पण तुम्ही बदललात. तुम्ही म्हणलात आता देणारा श्रेष्ठ, तर तुमचं उत्तर तेही चुकीचं आहे. देणारा श्रेष्ठ नाही तर मागणारा श्रेष्ठ आहे. कसा मागणारा श्रेष्ठ. एक जणाला देव प्रसन्न झाला, तो म्हणला बोल भक्ता तुला काय पाहिजे. तो म्हणला देवा उद्या भेट. घरी आला, घरी आल्याबरोबर आपल्या बापाला सांगितलं बाबा उद्या मला देव प्रसन्न होणार आहे, काय मागू देवाला. बापानं सांगितलं कोरोनाच्या काळामध्ये भला मोठा आपला घोळ झालेला आहे, आपला धंदा बुडलेला आहे, मागता आलं तर 2-4 किलो सोनं मागून घे. आईकडे गेला, आईला म्हणलं अगं आई उद्या देव प्रसन्न होणार आहे, काय मागू देवाला. आईनं सांगितलं हे बघ माझी दृष्टी निघून गेलेली आहे, मागता आलं तर मला दृष्टी मागून घे. बायकोकडे गेला, बायकोला म्हणला अगं उद्या देव प्रसन्न होणार आहे, काय मागू देवाला. बायकोनं सांगितलं 5 वर्ष झालेत लग्नाला, अजून पाळणा हल्लेला नाही, मागता आलं तर एखादं लेकरू बाळ मागून घ्या. तो घरी गेला, संध्याकाळी पलंगावर झोपला आणि झोपता झोपता विचार करत होता, आईला डोळे पाहिजे, बापाला सोनं पाहिजे, बायकोला मुलगा पाहिजे, देव नेमकं देईल तरी काय काय. सकाळी उठला, आंघोळ केली, देवाच्या दारात हजर. देवा मी आलो. देव म्हणला आलास, हो देवा. देव म्हणला माग तुला काय मागायचं. मागणारा श्रेष्ठ कसा बघा. तो म्हणला देवा तू काय काय देशील. देव म्हणला तुला जे मागायचं ते मी द्यायला तयार आहे, पण मागणी मात्र एकच असली पाहिजे. तो काय म्हणला माहितीये का, मग ऐक देवा माझी मागणी. अरे देवा माझ्या आईला उघड्या डोळ्यानं सोन्याच्या पाळण्यामध्ये तिचा नातू खेळताना पाहायचा आहे. हे ज्याला कळालं त्याला धन्यवाद, ज्याला नाही कळालं त्यानं प्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नका. अर्थात माझ्या आईला उघड्या डोळ्यानं सोन्याच्या पाळण्यामध्ये तिचा नातू खेळताना पाहायचा आहे. म्हणजे माझ्या आईला उघड्या डोळ्यानं म्हणजे आईला दृष्टी मिळाली, सोन्याच्या पाळण्यामध्ये म्हणजे बापाला सोनं मिळालं, आणि नातू खेळताना पाहिजे म्हणजे बायकोला मुलगा मिळाला. आता बोला देणारा श्रेष्ठ का मागणारा. चलू द्या रात्रभर देणारा मागणारा, देणारा मागणारा, देणारा मागणारा. आपल्या शास्त्रामध्ये देणाराही श्रेष्ठ आहे आणि मागणाराही श्रेष्ठ आहे. तसंच वारकरी संप्रदाय देणाराही श्रेष्ठ आहे, मागणाराही श्रेष्ठ आहे. मागणारे जरी तुकोबाराय असले तरी देणारा सुद्धा दुसरा कोणी नाही. कोण आहे. विटेवरी जाची पाऊले समान, विटेवरी जाची पाऊले समान, विटेवरी जाची पाऊले समान, विटेवरी जाची पाऊले समान. तरी देणारा सुद्धा पांडुरंग परमात्मा आहे. विटेवरी जाची पाऊले समान आणि तोची एक दान शूरदाता. बर महाराज जगद्गुरु तुकोबारायानं आजच्या अभंगामधून देवाकडे मागणी मागितली, पण बरेचसे विद्वान पंडित लोक तुकोबारायावर नाराज झाले. सगळे म्हणायला लागले तुकोबाराय तुम्ही अभंगामधून देवाकडे मागणी मागितली ही गोष्ट खरी आहे, पण तुमच्याच गाथ्याचा विचार केला तर तुमच्या गाथ्यामध्ये मागणाराच्या विरोधातले काही अभंग आम्हाला पाहायला मिळतात. तुकोबारायच म्हणतात भिक्षा पात्र अवलंबिने जळोजिने लाजीरवाने, तुका मने करी ब्रह्मांड ठेंगणे आणि हात पसरी जी दिक्क त्या
ब्रह्मांड ठेंगणे आणि हात पसरीजिने धिक्क त्याचे. एखाद्याच्या समोर तुम्ही मागण्यासाठी हात पसरवत असाल तर तुमच्या जीवनाचा धिक्कार असो, असं म्हणणारे जगद्गुरु तुकोबाराय देवाच्या दरबारात मागणी कस काय करतात. एका बाजूला तुकोबाराय मागणाराचा विरोध करतात आणि दुसऱ्या बाजूला तुकोबाराय देवाच्या दरबारात मागतात. नेमकं कसं काय. मग जर तुकोबारायाचे दोन्ही अभंग बरोबर आहेत तर तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसानं काय करायचं. देवाकडे मागायचं की नाही मागायचं. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे हात पसरीजिने धिक्क त्याचे हा अभंग ग्रहित धरायचा की हेची दान देगा देवा हा अभंग ग्रहित धरायचा. पण माझं सरळ सरळ मत आहे, आपण देवाच्या दरबारात गेल्याच्या नंतर देवाला कधी काही मागूच नाही. का मागू नाही माहितीये. कारण देवाचा आपल्यावर उपकार आहे की देवानं हा सुंदर नरदेह आपल्याला दिलाय. 222 करोड रुपयाचा हा नरदेह देवानं आपल्याला गिफ्ट देऊन टाकलेला आहे. एका जपानच्या विल्सन नावाच्या शास्त्रज्ञ सांगून जातो किती सुंदर नरदेह आहे आपल्याला. 2 हात आहेत, 2 डोळे आहेत, 2 कान आहेत, 2 पाय आहेत, 2 नाक आहेत. एकच आहे बर, एकच नाक आहे. मी बघतोय तुम्ही जाग्या आहात की नाही. अर्थात हा एवढा सुंदर नरदेह देवानं दिला आणि याच नरदेहामध्ये आवळ्या एवढ्या आकाराचा एक मेंदू आहे आणि त्या आवळ्या एवढ्या आकाराच्या मेंदूमध्ये एक बॉबिन फिट केलेली आहे. बॉबिन हा शब्द तुम्हाला कळण्यासाठी देतो. त्या बॉबिन वरती एक बेल्ट चढवलाय. बाबा काय काम करतो तो बेल्ट. आपण दिवसभर काय पाहतो ते त्याच्यावर चित्रीकरण होतं. आपण दिवसभर काय ऐकतो ते त्याच्यावर रेकॉर्ड होतं आणि संध्याकाळी झोपताना बटन दाबलं की दिवसभर काय घडलं तो बेल्ट संध्याकाळी सगळं आपल्याला दाखवून देतो. मग काय त्या बेल्टची लांबी. त्याच विल्सन नावाच्या शास्त्रज्ञाने सांगितलं पृथ्वीला 3 प्रदक्षिणा येतील एवढी मोठी त्या बेल्टची लांबी आहे. मग तो बेल्ट कोणाचा 10 वर्ष चालतो, कोणाचा 50, कोणाचा 70, कोणाचा 80, कोणाचा 100. पण आमच्या एका बहादरानं तर हा बेल्ट 1400 वर्ष चालवला होता. भंगार होऊन दिला नव्हता महाराज. कोणी सांगदेवानं. हा सुंदर नरदेह जगाच्या मालकानं आपल्याला दिला. किती गोड नरदेह दिला महाराज. म्हणजे 222 करोड रुपये याची किंमत आहे बरं का. तुम्ही म्हणाल महाराज काही पण कसं बोलता. बरेचसे लोक कधी कधी म्हणतात आम्ही गरीब आहेत, आमच्याकडे पैसा नाही, आम्ही प्रचंड हालाकीचं जीवन जगतो. ज्या ज्या माणसाला वाटतं ना मी गरीब आहे त्या माणसानं कीर्तन झाल्याच्या नंतर मला भेटा, मी त्याला 4 दिवसात करोडपती बनवतो. आपल्याकडे एक जादूची कांडी आहे. माणूस मी फिरवलं की तो माणूस करोडपती बनतो. तुम्ही म्हणाल मग तूच का बोंबलत फिरतो. तूच फिरवून घे ना एकदा. ऐका काही नाही करत. ज्याला वाटतं ना मी करोडपती व्हावं त्यानं माझी भेट घ्या. मी कीर्तन झाल्याच्या नंतर माझ्या गाडीत बसवतो. मुंबईला माझा एक डॉक्टर आहे, किडनी स्पेशालिस्ट आहे. एक किडनी 70 लाख रुपयाला विकली तर 2 किडन्याचे 1.5 करोड रुपये होतात. अर्थात मी त्याला करोडपती त्याच्या दोन्ही किडन्या विकून बनवू शकतो. हा सुंदर नरदेह अनमोल किमतीचा आपल्याला देवानं दिलाय. त्या देवाच्या दरबारात कधी काही मागत जाऊ नका. मग देवाच्या दारात आपण जायचंच नाही का. देवाच्या दारामध्ये आपण जायचं मागण्यासाठी नाही, जे आपल्याला देवानं दिलंय ना त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी. विठाला विठाला अहो महाराज हा नरदेह आपल्याला मिळालाय म्हणजे एवढा सहजासहजी आपल्या हातात नाही पडला. याच्यासाठी सुद्धा 3 त्यांच्यासाठी. क्या बात आहे. जुनं ते सोनच आहे महाराज. जुनं ते सोनच आहे बाबा. खरं सांगू या काळातलं समाधान आत्ताच्या पोरांना नाही मिळू शकत. त्या काळातला आनंद आत्ताच्या पोरांना नाही मिळू शकत. कारण तो आनंदच काही वेगळा होता. त्या काळामध्ये लोक असे समोर येऊन कीर्तन ऐकत होते. मोबाईलवर 2 मिनिटाच्या क्लिपा नव्हते ऐकत. बरेच लोक 2-2 मिनिटाच्या क्लिप ऐकून कीर्तनकाराला फोन करतात. माझी विनंती आहे त्यांना
2 मिनिटाची क्लिप ऐकून कधीच कीर्तनकाराला फोन करायचा नाही. कमीत कमी त्या कीर्तनकाराचं मोबाईलवरती सुद्धा अर्धा तास कीर्तन ऐकायचं, नंतर फोन करायचं. या 2 क्लिपा 2 मिनिटाच्या क्लिपानं वाटोळं होत चाललंय महाराज. चांगल्या कीर्तनकाराला घरी बसावं लागायलंय आणि 2-2 मिनिटाच्या बाजारीला प्रचंड मार्केट मिळायला लागले. माझी विनंती असेल तुम्हाला, फार सुंदर महाराज, एवढं गोड प्रमाण दिलं. जसं एखाद्या आंधळ्या माणसाच्या हातामध्ये कावळा सापडावा तसा हा नरदेह आपल्याला मिळाला. बरं, हा नरदेह मिळत असताना सुद्धा सरळ मिळत नाही. 3 कारणं अत्यंत महत्वाची आहेत. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे पूर्वीच्या जन्मामध्ये आपलं पाप शिल्लक असेल तर आपल्याला मनुष्याचा जन्म मिळतो. म्हणून तर आपण म्हणतो पाप पुण्य करोनी जन्मा येतो प्राणी. 2 नंबरचा मुद्दा, पूर्वीच्या जन्मामध्ये आपली वासना शिल्लक असेल तर आपल्याला मनुष्याचा जन्म मिळतो. म्हणून तर आपण म्हणतो जड भरत राजा हरणी गर्भा गेला, गाला तो घातला, वासनेने किंवा जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. आणि 3 नंबरचा मुद्दा, पूर्वीच्या काळामध्ये आपलं कर्म शिल्लक असेल तर आपल्याला मनुष्याचा जन्म मिळतो. म्हणून तर आपण म्हणतो केले कर्म झाले तेची भोग आले आणि उपजले मेले. महाराज, एवढ्या अट्टहासानं हा नरदेह आपल्याला जर मिळाला असेल तर या नरदेहानं देवाच्या दारात आपण कधी काही मागू नये. मग महाराज तुकोबाराय चुकीचे आहेत का? तुकोबाराय आज देवाच्या दरबारामध्ये मागतात, मग तुकोबाराय चुकीचे आहेत का? अजिबात नाही. हाच प्रश्न तुकोबारायाला काही लोकांनी त्या काळात विचारला. तुकोबाराय, अहो तुम्ही नेमकं देवाच्या दारात मागता सुद्धा आणि मागणाऱ्याच्या विरोधात सुद्धा बोलता, आमच्यासारख्या माणसानं काय करायचं बोला. त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात, अरे आम्ही देवाच्या दारात मागतो म्हणजेच काही मागणे हे अमानुषित, काही मागणे आम्हाला दे. काही मागणे अमानुषित, काही मागणे आम्हाला दे. वडिलांची जाणत असे, वडिलांची रीत जाणत असे, वडिलांची रीत जाणत असे, वडिलांची रीत जाणत असे. काही मागणे अमानुषित, वडिलांची रीत जाणत असे, वडिलांची रीत जाणत असे, वडिलांची रीत जाणत असे. काही मागणे अमानुषित, वडिलांची रीत जाणत असे, वडिलांची रीत जाणत असे, वडिलांची रीत जाणत असे. तुकोबाराय म्हणतात काही मागणे हे अमानुचित आणि वडिलाची रीत जाणत असो. काही मागणं आमच्यासाठी उचित आहे आणि काही मागणं आमच्यासाठी अनुचित आहे. आता याच्यातही 2 प्रकार आहेत. उचित मागणी वेगळी आहे आणि अनुचित मागणी वेगळी आहे. माझं कीर्तन समजतंय ना तुम्हाला? पण बोलणं कळतंय ना माझं? का कॅसेट बदलायची नको ना? थोडं लक्ष द्या. हा, म्हणजे मला समजलं पाहिजे ना नेमकं काय तुम्हाला काय लागतं. पण तुम्ही एवढे सुंदर बसलात, एवढा शिस्तीतला तुमचा परमार्थ आहे. या अर्थी अभंगाच्या बाजूला बोलणारा महाराज तुम्ही स्टेजवर सुद्धा उभा राहून देणार नाही. मला याची कल्पना आहे, मला याची जाणीव आहे, म्हणून मी तुमच्याशी बोलतोय. थोडं लक्षपूर्वक ऐका. याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक मागणी उचित आहे आणि एक मागणी अनुचित आहे. अनुचित मागणी वेगळी आहे आणि उचित मागणी वेगळी आहे. अर्थात महिला मंडळ सक्रातीला तुम्हाला साडी कोण घेऊन देतं? मालक ना? नवरा, बरोबर ना? नवरा, बरोबर. सक्रातीला नवऱ्याकडे साडी मागणं ही मागणी कशी आहे? उचित आहे. कशी आहे? उचित आहे. पण तीच साडी 2 महिन्यानं धुवून द्या म्हणणं अनुचित आहे. काही मागणी उचित आहे आणि काही मागणी अनुचित आहे. तुम्हाला उचित मागणी सांगतो, थोडं लक्षपूर्वक ऐका. ज्या वेळेला महाभारतामध्ये महाभारताचं युद्ध ठरलं. महाभारताचं युद्ध ठरल्यानंतर श्रीकृष्ण परमात्म्याकडे मदत मागण्यासाठी दुर्योधन आणि अर्जुन दोघेही गेले होते. दुर्योधन अगोदर गेला, दुर्योधन देवाच्या डोक्यापाशी बसला. अर्जुन नंतर गेला, अर्जुन देवाच्या पायापाशी बसला. कोण होता हो अर्जुन? कोण होता दुर्योधन? काय माहिती आपल्याला? कशी निर्मिती झाली यांची? थोडं लक्षपूर्वक ऐका. महाभारतामध्ये काशीप्रसाद जयस्वाल नावाची एक व्यक्ती सांगून गेली की ब्रुवक्षत्र नावाचा एक राजा आहे आणि त्या ब्रुवक्षत्र नावाच्या राजाला एक पोरगा झाला. त्या पोराचं नाव आहे हस्ती.
त्या हस्ती नावाच्या पोरानं जे गाव निर्माण केलं त्या गावाचं नाव हस्तिनापूर. त्या गावाचं पहिलं नाव हस्तिनापूर, दुसरं नाव इंद्रप्रस्थ नगर, तिसरं नाव योगिनिकपुरा, चौथं नाव सिरी, पाचवं नाव किला सिरी, सहावं नाव लालकोट, सातवं नाव जहापना, आठवं नाव तुबलकाबाद, नववं नाव मुबारकबाद, दहावं नाव फिरोजाबाद, अकरावं नाव अकबराबाद, 12वं नाव देहली, 13वं नाव चिराग देहली, 14वं नाव दिल्ली आणि 19 फेब्रुवारी 1931 इंग्रज अधिकारी व्हाईसराय यानं तिचं नाव ठेवलं नवी दिल्ली. त्या दिल्लीची नावं बदलली साहेब, वैभव नाही बदललं. लोकसभेचे स्पीकर ओम बिर्ला जिथं बसतात ना, त्याच्या पाठीमागे एक श्लोक लिहिलेला आहे, धर्मचक्र परिवर्तन आहे. दिल्लीचं तख्त हे धर्म अधिष्ठानाची वाट पाहत राहतं. मग तो बृहक्षत्र नावाचा राजा, त्या बृहक्षत्र नावाच्या राजाला एक पोरगा झाला, त्या पोराचं नाव हस्ती. हस्तीला पुढे एक पोरगा झाला, त्याचं नाव नहुष. नहुषचा पोरगा ययाती, ययातीचा पुरू, पुरूचा कृकण्यम, कृकण्यमचा मतिनार, मतिनारचा सेविनार, सेविनारचा दिविरथ, दिविरथचा आदिरथ, आदिरथचा नवरथ, नवरथचा तपलिचा, तपलिचाचा वृक्ष, वृक्षाचा संवरण, संवरणला पुढे एक मुलगा झाला, त्याचं नाव आहे कुरु. म्हणून त्या घराण्याला नाव पडलं कुरुवंश. त्यांच्याच कुलामध्ये पुढे एक मुलगा झाला ज्याचं नाव आहे प्रतीक. त्याला 3 मुलं, देवापी, बाल्लिक, शांतनू. देवापी संन्यासी झाला, बाल्लिक महाभारत युद्धामध्ये मेला आणि शांतनू हस्तिनापुराचा राजा झाला. त्या शांतनूला गंगा नदीपासून झालेला आणि वाचलेला एक मुलगा ज्याचं नाव आहे देवव्रत. त्यानं भीष्म प्रतिज्ञा केली म्हणून त्याचं नाव पडलं भीष्माचार्य. त्याची दुसरी बायको, तिचं नाव आहे सत्यवती. तिला 2 मुलं, एकाचं नाव विचित्रवीर आणि दुसऱ्याचं चित्रांगत. त्यांच्याच कुलामध्ये पुढे 2 मुलं झाली, एकाचं नाव पंडू आणि दुसऱ्याचं धृतराष्ट्र. पंडू नावाचा राजा, त्या पंडू नावाच्या राजाला पृथा नावाची एक बायको आहे, जिचं खरं नाव पृथा आहे, पण आम्ही सगळेजण तिला कुंती असं म्हणतो. त्या पृथेला विवाह कालापूर्वी एक मुलगा जन्माला आला ज्याचं नाव आहे वसुसेन. आपण सगळेजण त्याला कर्ण असं म्हणतो. आणि विवाह कालाच्या नंतर तिला 3 मुलं जन्माला आली, धर्मराज युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन. त्याची सवत मद्र देशातील एका राजाची मुलगी जिचं नाव आहे माद्री. तिला 2 मुलं, एकाचं नाव नकुल आणि दुसऱ्याचं सहदेव. इकडे धृतराष्ट्र नावाचा राजा, त्या धृतराष्ट्र नावाच्या राजाला एक बायको आहे जिचं नाव आहे गांधारी. त्या गांधारीचं माहेर आहे गांधार. त्या काळातलं गांधार म्हणजे अलीकडचं कंधार, अलीकडचं कंधार म्हणजे आत्ताचं कंधार आणि आत्ताचं कंधार म्हणजे अफगाणिस्तानची राजधानी. अफगाणिस्तान सुद्धा आत्ता आहे. 1929ला उपस्थान, नंतर उपगस्थान, नंतर अफगाणिस्तान. 1985 सार्क परिषदेची स्थापना आणि 2002 सार्क परिषदेचा 8वा देश म्हणून अफगाणिस्तान भारताच्या पंक्तीला बसला. माझा मुद्दा एवढा व्यापक नाही. माझा मुद्दा हा आहे, त्या गांधारीला 100 पुत्र आहेत. काय म्हणता तुम्ही त्यांना? कौरव. आणि त्या पंडू राजाला 5 पुत्र आहेत. काय म्हणता तुम्ही त्यांना? पांडव. पांडवांचा सरसेनापती अर्जुन आहे आणि कौरवांचा सरसेनापती दुर्योधन आहे. दोघाही श्रीकृष्ण परमात्म्याकडे गेले. अगोदर दुर्योधन गेला, देव झोपलेला होता, दुर्योधन डोक्यापाशी बसला. अर्जुन नंतर गेला, अर्जुन पायापाशी बसला. तुमच्याकडे झोपेतून उठल्यावर पाया बसला माणूस अगोदर दिसतो का डोक्या बसला? हो, पाया बसला. देव झोपेतून उठले, समोर पाहिलं, समोर अर्जुन बसलेला. विचारलं अर्जुनाला, अर्जुना कधी आलास? अर्जुन म्हणला, देवा आत्ताच आलो. पण दुर्योधनाला राग आला. दुर्योधन म्हणला, ए देवा, अरे त्याच्या अगोदर मी आलोय, मला विचार ना कधी आलास? देव म्हणला, अरे दुर्योधना, जरी तू त्याच्या अगोदर आलास तरी डोक्यावर बसलास आणि डोक्यावर बसणाऱ्या माणसाला माझ्यापाशी किंमत नाही. म्हणून मी नेहमी कीर्तनात सांगत असतो, विद्यार्थ्यांना कधी गुरुजींच्या डोक्यावर बसायचं नाही, लेकांना कधी बापाच्या डोक्यावर बसायचं नाही, भक्तांना कधी देवाच्या डोक्यावर बसायचं नाही आणि बायकोना कधी. ते तुम्ही म्हणा मला अजून जेवण करायचंय. ऐका, अर्थात दोघालाही समोर बसवून दोघंही समोर बसले. विचारलं, आलात कशासाठी? उचित मागणी सांगतोय तुम्हाला, ऐका. आलात कशासाठी म्हटल्याबरोबर अर्जुन म्हणला, महाभारताचं युद्ध ठरलंय. देव म्हणला, मला माहिती आहे, मग तुझ्याकडे मदत मागायला आलोत. मदत मागायला आलोत म्हटल्याबरोबर देव चतुर आहे. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी येतो. देवानं दोघांसमोर 2 विकल्प ठेवले. देव म्हणला, मी मदत करायला तयार आहे, पण बघा, एका बाजूला माझा 56 कोटी यादव सैन्य लढल आणि एका बाजूने मी एकटा लढल. ज्या बाजूने मी लढल त्या बाजूने हातामध्ये शस्त्र घेणार नाही, अस्त्र उचलणार नाही, 4 चांगल्या गोष्टी सांगल. बोल दुर्योधना, काय पाहिजे तुला? अगोदर आलास तू. दुर्योधनाची मागणी उचित नव्हती. दुर्योधन म्हणला, देवा तू नको मला, तुझं 56 कोटी यादव सैन्य देऊन टाक मला. 56 कोटी यादव सैन्य दुर्योधनाला देऊन टाकलं बाबा. हातामध्ये पान आणि सुपारीचा विडा दुर्योधनानं घेतला. त्या महासभेमधून उठला. राजदंडाची एक एक पायरी उतरत उतरत मोठ्या मोठ्याने हसायला लागला. मी आता जिंकणार, आता मी विजयी होणार, आता हस्तिनापुराच्या गादीचा मीच मालक ठरणार म्हणून आनंद व्यक्त करायला लागला. पण तेवढ्यात देवाची नजर अर्जुनाकडे गेली. देव म्हणला, अर्जुना तुला काय पाहिजे रे? अर्जुन म्हणला, देवा मला काहीच नको, मला फक्त तू पाहिजे. आता ऐका, देवा अर्जुनाकडे पाहून हसला. अर्जुन म्हणला, का रे देवा, का माझ्याकडे पाहून हसला?
त्यावेळेस देव काय म्हणला माहितीये, अर्जुन, अरे अर्जुन, हार तो तेरी पक्की है, तू सदा रहेगा उदास. अर्जुन, हार तो तेरी पक्की है, तू सदा रहेगा उदास. माखन तो दुर्योधन ले गया, तेरे पास बचा खाली छास. पण तो अर्जुन होता, तो म्हणला भगवान जीत तो मेरी ही होगी. अरे भगवान जीत तो मेरी ही होगी, दास रहता है कभी उदास. अरे भगवान जीत तो मेरी ही होगी, दास रहता है कभी उदास. अरे माखन से क्या लेना मुझे, माखन चोर है मेरे पास. ही उचित मागणी, आणि त्याच परंपरेतले माझे तुकोबार आहेत, त्यांची मागणी सुद्धा उचित अभंगाच्या पहिल्या चरणात. हे जी दान देगा देवा, 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 हे जी दान देगा देवा. तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा. गुण गाईन आवडे, 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 गुण गाईन तुझा विसरण बाबा, तुझा विसरण बाबा, तुझा विसरण बाबा, हे जी दान देगा देवा, तुझा विसरण बाबा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण, तुझा विसरण बाबा, तुझा विसरण बाबा. अभंगाच्या एका चरणापर्यंत आपण पोहोचलो. वेळेनुसार तसे फक्त माझे 15 मिनिटं वेळ शिल्लक आहे. सगळ्याला विनंती आहे, मोठ्या प्रेमानं भजन करा. भजन झाल्याच्या नंतर राहिलेल्या उर्वरित वेळेमध्ये अभंगाचा सरळ भाव तुमच्या हृदयापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. भजन गोड करा, अत्यंत सुंदर करा. तुमचं भजन मला पटलं तर कीर्तन वेळेवर सुटल, नाही तर पहिल्या चरणाला 9, दुसऱ्या चरणाला 10, तिसऱ्या चरणाला 11 आणि चौथ्या चरणाला 12 वाजण्याची दाट शक्यता आहे. अर्थात भजन गोड करा, सुंदर म्हणा. म्हणताना सगळेजण भजन, महिला मंडळ म्हणता का भजन? सगळ्याजणी म्हणता. फक्त महिला मंडळ भजन माझ्यासोबत करायचं, पुरुष मंडळीने नंतर करायचं. महिला मंडळ अगोदर म्हणते. लाजायचं नाही, घाबरायचं नाही. तुम्ही घरी कुणाला घाबरता का? नाही घाबरत महाराज, आणि नाहीच घाबरत. कोण म्हणतं घाबरतं? मी नेहमी कीर्तनात सांगत असतो, आमदार खासदार कीर्तनकार चुली पुढं गपगार. चुली पुढं त्यांना जास्त बोलायचं नाही. आता आम्ही पण 7-7 दिवस बाहेर असतो. 7 दिवसानं आम्ही घरी गेलं तरी आमची सुद्धा शेजारणीला म्हणते, आला बाई आमचा सप्ताह. अरे हा का सप्ताह आहे का? सगळ्यांना म्हणायचं, फक्त महिला मंडळ म्हणा. नामदेव जनाबाई
वा 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 वा. रोज भजन आहे ना तुमच्या गावात, दरवर्षी भजन आहे ना, त्याच्यामुळेच एवढं गोड म्हणताय तुम्ही. अजून थोडं जोरात म्हणा. नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई. वा. नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई, टाळी काही वाजत नाही. अरे ते बी म्हणल्या का? ते म्हणायला नव्हतं सांगितलं तुम्हाला, वाजवायला सांगितलं. महिला मंडळ तुम्ही म्हणल्या, पण तुमचं भजन काही मला पटलं नाही, अजिबात नाही. भजन कसं करावं लागतं माहितीये तुम्हाला? भजन किती गोड असतं, भजन किती शिस्तीत असतं, भजनामध्ये किती आनंद असतो, भजनामध्ये आवाज किती मंजूळ असतो. हे जर तुम्हाला ऐकायचं असेल तर आता आमच्या पुरुष मंडळीचं ऐका. हे बघा, माझी सगळी इज्जत तुमच्या हातात आहे. मी सगळ्यांनी हात वर करा, पुरुष मंडळी सगळ्यांनी. वा. आणि खरं सांगा, महिला मंडळीपेक्षा एक नंबर आवाज येणार का? मोठ्यानं बोला, येणार का? वा. तुम्हाला काय येतं भजनातलं? भजन कसं असतं ते आमच्याकडून शिका आणि हे भजन घेऊन घरी जा. बघा किती सुंदर भजन करतात आमचे मंडळी. हे सगळ्यांनी म्हणा रे, म्हणा. हे बघा, मी निवडणुकीला तुमच्याकडून उभा आहे. बहुमतानं विजय आपलाच झाला पाहिजे. सगळ्यांना म्हणा, राधे कृष्ण राधे कृष्ण 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 राधे राधे. वा वा. माझं सगळं डिपॉझिट जप्त केलं तुम्ही. सगळ्यांनी हात वर घ्या. सगळ्यांनी गोड हात वर आणि माझ्यासोबत सगळ्यांनी म्हणायचं, तू लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा.
खरं सांगा, एवढं सुंदर भजन तुम्ही माझ्यासोबत केलं. हे भजन करत असताना तुम्हाला तुमचा संसार आठवला का हो? बोला ना. देवासोबत एकरूप होण्याचं एकमेव साधन काय असेल तर ते फक्त देवाचं नामचिंतन आहे. खरं सांगू तुम्हाला, तुम्ही अनेक कीर्तनकाराच्या मुखातून ऐकलं असेल की या देहाला आपल्याला देव बनता येतं, या नरदेहानं आपल्याला देव होता येतं. बरेच कीर्तनकार सांगून जातात, पण देव कसं होता येतं हे तुम्हाला मी आज सांगतो. ज्या वेळेला तुम्ही भजन करत होता त्यावेळेला तुम्हाला नवरा आहे, तुम्हाला मुलगा आहे, तुम्हाला संसार आहे, तुम्हाला प्रॉपर्टी आहे, तुमच्याकडे गाडी आहे, बंगला आहे, पैसा आहे, हे सगळं विसरला होता तुम्ही. आणि या संपूर्ण विश्वाचा विसर करून फक्त देवाच्या नामासोबत एकरूप ज्या वेळेला तुम्ही झाला होता ना, त्यावेळेला तुम्ही माणूस नसून तुम्ही सुद्धा देवरूप झालेला होता. अर्थात तुम्हाला कळेल हे. तुम्ही म्हणाल रोज भजन केलं पाहिजे, रोज केलं पाहिजे भजन. तुम्ही म्हणाल महाराज देव भरपूर झाले, नेमकं कोणत्या देवाचं भजन करायचं? आम्हाला रोज भजन करण्याची इच्छा आहे. जास्त अवघड देवाच्या नादी लागू नका, सोप्या देवाचं भजन करा. तो सोपा देव विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय देवा माझी उचित मागणी तुझ्या दारात आहे, आणि मला जर काही दान करायचं असेल तर हेच दान दे की मला माझ्या जीवनामध्ये तुझ्या गुणाचा गुणानुवाद गात असताना तुझा विसर नाही पडला पाहिजे. हेच दान दे गा देवा आणि तुझा विसर न व्हावा. देवानं सांगितलं तुकोबाराय, हे दान जर मी तुम्हाला दिलं तर तुम्ही काय कराल? तुकोबाराय म्हणले, देवा हे दान जर मी तुम्हाला दिलं, हे दान जर तुम्ही मला दिलं तर मी माझ्या जीवनामध्ये तुमच्या गुणाचं गुणानुवाद आवडीनं गाईन, गुण गाईन आवडी. बस मला याच्याकडे पलीकडे काही मिळवायचं नाही, जोडायचं नाही, प्राप्त करायचं नाही, हेची माझी सर्व जोडी. देवानं सांगितलं तुकोबाराय दुसरं काहीतरी मागा, अहो धन मागा, मुक्ती मागा, संपदा मागा. तुकोबाराय म्हणले ते आम्हाला लागत नाही. न लगे मुक्ती धन संपदा, मुक्ती का नको? ती अगोदरच आमची बायको आहे. तुका म्हणे मुक्ती परनेली नवरी आणि आता दिवसचारी. अहो ती मुक्ती आम्हाला नको, मग पाहिजे काय तुकोबाराय तुम्हाला? तुकोबाराय म्हणतात आम्हाला संताचा संग पाहिजे, संत संग देई सदा. देवानं सांगितलं तुकोबाराय तुमची जी मागणी आहे त्या मागणीप्रमाणे मी सगळं सुख तुमच्या पदरामध्ये टाकतोय. पण एवढं सगळं सुख तुमच्या पदरामध्ये टाकत असताना छोटस गर्भवासाचं दुःख तुम्हाला सहन करावं लागेल, चालेल काय? तुकोबाराय म्हणले, देवा एवढं सगळं सुख माझ्या पदरात टाकत असशील तर थोडस गर्भवासाचं दुःख भोगायला मी तयार आहे ना. उदाहरणार्थ महिला मंडळ चोरी चांगली का वाईट? चोरी चांगली का वाईट? चोरी वाईट. तुम्ही सगळ्या जणी म्हणल्या चोरी वाईट, पण काय झालं बघा, एकदा तुमच्या गावामध्ये तुमच्या शेजारचं घर चोरानं फोडलं
त्या घरामधून चोरानं 10,000 रुपयाची चोरी केली, पण तेवढ्यावर त्याचं मन भरलं नाही, म्हणून तो चोर तुमच्या घरी आला. तुम्ही घरात झोपलेला होता, चोर डायरेक्ट कपाटाकडे गेला, लॉकर फोडलं, त्या लॉकरमधून चोरानं 5,000 रुपयाची तुमची चोरी केली. तुम्हाला प्रचंड दुःख झालं. तुम्ही उठलात, पाहिलं कपाट उघडलेलं होतं, लॉकर फुटलेलं होतं, 5,000 रुपयाची चोरी गेलेलं, 5,000 रुपये चोरीला गेलेलं तुमच्या लक्षात आलं. तुम्हाला प्रचंड दुःख झालं. एवढं दुःख झालं की हे 5,000 रुपये तुम्ही किती कष्टानं कमवले होते फक्त तुम्हालाच माहीत होतं, कारण की ते दुसऱ्याला माहीत सुद्धा होत नसतं. रोज सकाळी कपडे धुताना 100 काढून घेतलेलं. अर्थात तुम्ही 5,000 रुपये कष्टानं कमवले होते, ते 5,000 रुपये तुमच्या चोरीला गेले. महिला मंडळ, तुम्हाला प्रचंड दुःख झालं, पण तेवढ्यात तुमची नजर तुम्ही झोपलेल्या पलंगावर गेली. त्या पलंगावरती तुम्हाला एक गाठोडं सापडलं. तुम्ही धावत धावत त्या गाठोड्याकडे गेलात, ते गाठोडं सोडलं, तर त्या गाठोड्यामध्ये आदोगरच्या घरी जे 10,000 रुपये चोरी केले होते चोरानं, तो गडबडीत तुमच्या पलंगावर विसरून गेला होता. आता सांगा, चोरी चांगली का वाईट? बोला ना, वाईट ना का चांगली? तुम्ही सगळ्या इथं वाईट म्हणता, पण तिथं चांगली म्हणाल. 5,000 रुपये चोरीला गेल्याचं दुःख तुम्हाला जसं होतं, पण 10,000 मिळाल्याचं सुख जेवढं होतं त्याच्यापेक्षा 5,000चं दुःख थोडं कमी होतं. तसंच तुकोबाराय म्हणतात, देवा जर 10,000 रुपयाचं सुख माझ्या पदरात टाकत असशील तर 5,000चं गर्भवासाचं दुःख भोगायला मी तयार आहे. आणि तू घालत असशील तर सुखानं घाल ना. तुका म्हणे गर्भवाशी आणि सुखे घालावे अम्माशी. अभंगाचा सरळ सरळ भाव तुमच्या समोर दिलेला आहे. झालंय माझं कीर्तन, थोडं लक्ष द्या. फक्त 5 मिनिटं घेतो तुमचे. एवढं सुंदर नियोजन समस्त ग्रामस्थ मंडळीनं या ठिकाणी केलं, त्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद आहेत. पेटीवादक आमचे आदरणीय मधुकर महाराज इथं उपस्थित आहेत, आमचे दादा उपस्थित आहेत. सगळ्यांना अत्यंत गोड सुंदर अशा पद्धतीचं वारकरी संप्रदायाचे जीवन आणि तत्वप्रणाली अंतकरणामध्ये ठेवून या ठिकाणी जगणारी ही सगळी मंडळी तुम्ही इथं बसलेली आहेत. वास्तविक पाहता आपल्या वारकरी संप्रदायासारखा महान संप्रदाय जगाच्या पाठीवर पाहायला मिळणार नाही. आपल्या वारकरी संप्रदायासारखा महान संप्रदाय आपल्याला जगाच्या बाजारात कुठंच भेटणार नाही. संप्रदाय अनेक आहेत, गर्दी अनेक संप्रदायामध्ये, पण नियमावली मधला शिस्तीतला संप्रदाय म्हणलं तर फक्त वारकरी संप्रदाय. तुमचा हात दुखला तुम्हाला हाताचा आराम करता येतो, तुमचा पाय दुखला तुम्हाला पायाचा आराम करता येतो, तुमचं डोकं दुखलं तुम्हाला डोक्याचा आराम करता येतो, पण तुमचं हृदय दुखलं तर तुम्हाला हृदयाचा आराम करून चालत नाही. कारण हृदयानं आराम केला की तुमच्या शरीराची राख होते. पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत सगळ्यांना आराम करू द्या, पण हृदयाला कधी आराम करू देऊ नका. कारण हृदयानं आराम केला की शरीराची राख होईल. जम्मू काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत सगळ्यांना आराम करू द्या, पण या भारत देशाचं हृदय म्हणजे महाराष्ट्राचा वारकरी संप्रदाय, या वारकरी संप्रदायानं कधीच आराम करता कामा नये. कारण हृदयानं आराम केला की शरीराची राख होईल, आणि संप्रदायानं आराम केला की हिंदू संस्कृतीची राख व्हायला वेळ लागणार नाही. आता मध्ये घडलेली घटना तुम्ही पाहिली. मुंब्र्यामध्ये ती 25-30 वर्षाची पोरगी म्हणते, हम मुंब्रा हरा कर देंगे. हिंदू झोपलाय म्हणूनच म्हणली आहे ना ती. छत्रपती संभाजीनगरचा तो इम्तियाज जलील येतो मुंबई सारख्या शहरामध्ये, आणि मुंबईमध्ये येऊन तो म्हणतो, ये तो बच्ची है, ये खाली मुंब्रा हरा करना चाहती है, हम तो सोचते हैं पूरा भारत हिंदुस्तान हरा कर दे. यांची ही ताकद होते कस काय? त्या दिवशी मला बाळासाहेब ठाकरेंची, आनंद दिघे साहेबांची प्रचंड आठवण आली. ज्या दिवशी इम्तियाज जलील इथे येऊन बोलला ना, हम भारत हरा कर देंगे, मुंबईमध्ये बाळासाहेब आणि आनंद दिघे साहेब असताना तो आला असता मुंबईमध्ये, पण गेला नसता पुन्हा माघारी मुंबईमधून. ही ताकद होती त्या काळातल्या शिवसैनिकांमध्ये. मुंबई सारख्या शहरामध्ये येऊन तुम्ही भारत हरा कर देंगे असं बोलता. मध्ये एक त्याचं स्टेटमेंट आलं होतं, हम छत्रपति संभाजीनगर को छत्रपति संभाजीनगर नहीं कहेंगे, हम उसको औरंगाबाद ही कहेंगे. अरे वेडा आहेस तू. ह्या महाराष्ट्रामध्ये राहतो, छत्रपती शिवाजी महाराजांचे उपकार आहेत समज. कारण छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे तुला आम्हाला सांगायची गरज नाही. तुझ्या औरंगजेबाला चांगलं माहिती आहे आमचा राजा कोण होता. आणि तो या एवढ्या मोठ्या संभाजीनगर सारख्या शहराला तो नाव द्यायला निघालाय तो औरंगजेबाचं. त्याला माहित नाही की या जगामध्ये 56 मुस्लिम देश आहेत, पण त्या 56 मुस्लिम देशातल्या लोकांनी त्या औरंगजेबाचं नाव मूत्रालयाला सुद्धा दिलं नाही, आणि हा शहराला द्यायला निघालाय. याचं कारण काय आहे माहितीये का? फक्त तुम्ही आम्ही झोपी गेलेलो आहेत. तुम्ही आम्ही झोपी गेलेलो आहे. टाळ वाजवतो ना आपण वारकरी संप्रदायाचा,
हा टाळ नुसता वाजवताच नाही आला पाहिजे, कधी कधी या टाळानं वाजवता सुद्धा आलं पाहिजे. हातामध्ये झेंडा घेतो ना आपण संप्रदायाचा भगवा, हा झेंडा नुसता खांद्यावर नाही मिरवता आला पाहिजे, कधी कधी तो उलटा सुद्धा आपल्याला करता आला पाहिजे. ही ताकद या वारकरी संप्रदायामध्ये. वारकरी संप्रदाय हा धर्मनिष्ठ संप्रदाय. मी कोणत्या धर्माचा विरोधक नाही, पण माझ्या हिंदू धर्मावर मला प्रचंड प्रेम आहे. सगळ्या धर्माचे माझे मित्र आहेत. ज्यावेळेस इम्तियाज जलील बोलला त्यावेळेस मी कीर्तनातून स्टेटमेंट केलं, त्यावेळेस बऱ्याच सोशल मीडियांनी मला विचारलं की तुमच्या धर्माबद्दल तुम्ही काय सांगाल महाराज. तो इम्तियाज जलील म्हणला या हिंदुस्थान, या हिंदू धर्माविषयी तो बोलत असताना बोलला, या हिंदू धर्माची स्थापना कधी झाली कोणाला माहिती आहे का, असं त्याचं स्टेटमेंट आहे. पण ती स्थापना कधी झाली, केव्हा झाली, हा संपूर्ण पुरावा आमच्या संप्रदायाकडे आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये सगळ्यात महत्वाचा देव मानला जातो, त्या देवाचं नाव काय हो? प्रभू रामचंद्र. प्रभू रामचंद्राच्या वडिलाचं नाव काय हो? राजा दशरथ. दशरथांचे वडील कोण? अजराजा. अजराजाचे वडील, ऐका आपल्या हिंदू धर्माचा इतिहास. हा इतिहास ऐका. एवढा इतिहास जरी लक्षात ठेवला आणि कीर्तन विसरून गेलात तरी मला चालेल, पण एवढा इतिहास ऐका. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे 4 भावंड आहेत. त्यांच्या वडिलाचं नाव आहे राजा दशरथ. दशरथांचे वडील अज, अजच्या नभांग, नभांगच्या ययाती, ययातीच्या नहुष, नहुषच्या अंबरीश, अंबरीशच्या प्रशुषु, प्रशुषुच्या मरु, मरुच्या शिग्राग, शिग्रागच्या अग्निवन, अग्निवनचे सुदर्शन, सुदर्शनचे शंखन, शंखांचे प्रौद्ध, प्रौद्धचे रघु, रघुचे कुकुत्सा, कुकुत्साच्या भगीरथ, भगीरथचे दिलीप, दिलीपचे अंशुमान, अंशुमानचे अस्मान, अस्मानचे सगर, सगरचे असित, असितचे भरत, भरतचे द्रुसंधी, द्रुसंधीचे सुसंधी, सुसंधीचे मांधाता, मांधाताचे युनाश, युनाशचे धुंदुमार, धुंदुमारचे त्रिशंकू, त्रिशंकूचे पृथु, पृथूचे आरानिया, आरानियाचे बाण, बाणचे विकुक्की, विकुक्कीचे कुक्की, कुक्कीचे इक्ष्वाकू, इक्ष्वाकूचे मनू, मनूचे कश्यप, कश्यपचे मरीची आणि मरीचीचे ब्रह्मा. ब्रह्मदेवापासून तर राजा रामापर्यंत आमचा धर्म आहे. ज्या दिवशी सृष्टी निर्माण झाली त्या दिवशी आमचा धर्म जिवंत आहे, त्या दिवशी आमचा धर्म उभा राहिलेला आहे. झोपी गेलो रे आपण. ज्या छत्रपती संभाजी राजानं आणि ज्या छत्रपती शिवरायांना हा हिंदुस्थान, या हिंदू भूमीमध्ये, या धर्म मंडपामध्ये आपल्याला बसायचा अधिकार ज्यांच्यामुळे मिळाला, त्यांना विसरून गेलो आपण. विसरून गेलो आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस आहोत. कोण होते छत्रपती शिवाजी महाराज? अरे 350 वर्षापूर्वी जिजाऊंच्या कुशीमध्ये जन्मलेला निरागस बाळ म्हणजे शिवबा. इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच यांसारख्या अत्याचारांचा काळ म्हणजे शिवबा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा, सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा, राजनीती, युद्धनीती, गनिमिका यांसारख्या कूटशास्त्रांचा कळस म्हणजे शिवबा, सामाजिकता, आर्थिकता, नैतिकता, धार्मिकता यांसारख्या पवित्र विचारांची तुळस म्हणजे शिवबा, सर्व धर्मसहिष्णुतेचा अभिमान म्हणजे शिवबा, रयतेच्या जीवाचं रान म्हणजे शिवबा, कर्दनकाळी मराठ्यांना आलेली जाग म्हणजे शिवबा, त्या अफजल खानाची शिकार करणारा वाघ म्हणजे शिवबा, या भारत देशावर आदर्श राजाची छाप म्हणजे शिवबा, या महाराष्ट्रातलं माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शिवबा, तुमचा, माझा आणि सांगा त्या इम्तियाज जलीलला अख्ख्या हिंदुस्थानाचा एकच बाप म्हणजे शिवबा. ज्या छत्रपती संभाजी राजांना या धर्मासाठी बलिदान दिलं त्या छत्रपतींना आपण विसरत चाललो का? अरे झुकला असता, वाकला असता, नतमस्तक झाला असता तर ऐशोआरामात माझा सर्जा संभाजी जगला असता. पण नाही झुकला, नाही वाकला, नाही नतमस्तक झाला. अरे एवढ्या हाल केला, एवढा सहन केला, रक्ताळला संभाजी राजा माझा सगळा, पण सहन करत राहिला कारण माझ्या आईच्या कपाळावर कुंकू आणि तुमच्या डोक्यातली टोपी त्याला जिवंत ठेवायची होती म्हणून हळहळला नाही. अरे त्या मुकरब खानानं उंटाला बांधलं, काटेरी साखळदंडानं बांधलं, गावातून ढिंड काढली, अंगावरचे कपडे काढून घेतले, गावागावातून गल्ली गल्लीतून त्या उंटाला बांधत रगडत रगडत त्या ठिकाणी संभाजी राजा घेऊन जाण्यात येत होता. कोणीतरी यायचं, हातामध्ये दगड घ्यायचा, राजांच्या दिशेने दगड भिरभिर करत जायचा, दगड छातीवर आपटायचा, दब दिसरणं लागायचा, रक्ताच्या चिळकांड्या यातनेचा कल्लोळ माजायचा. कोणीतरी यायचा, नंगी लकलकती तलवार घ्यायचा, त्या तलवारीनं राजाच्या अंगावर रेषा उमटायचं, रेषा उमटल्याबरोबर चिळकांड्या निघायच्या रक्ताच्या. कोणीतरी यायचं, दाढी ओढायचं, कोणीतरी यायचं, केस ओढायचं, कोणीतरी यायचं, थुंकून जायचं, कोणीतरी यायचं, शिवी देऊन जायचं, अरे कोणीतरी यायचं, हातामध्ये मीठ घ्यायचं, रक्ताळलेला संभाजीच्या अंगावर मीठ चोळायचं. का सहन केलं हे सगळं? फक्त तुमच्या माझ्यासाठीच ना, या हिंदू धर्मासाठीच ना. मग जर हिंदू धर्मासाठी माझा राजा बलिदान देत असेल
तर त्या हिंदू धर्मावर आणि या भारतावर जर कोणाचं बोट असेल ना, तर ते बोट मोडून त्याच्या खिशात घालण्याची ताकद वारकरी संप्रदाय ठेवेल. कधीतरी आपण याचा विचार केला पाहिजे. जीवनामध्ये 3 गोष्टीचा कधीच गर्व करू नका. सत्ता, संपत्ती आणि तारुण्य, या 3 गोष्टीचा कधीच गर्व करू नका. कारण सत्ता, संपत्ती, तारुण्याचा ज्यानं गर्व केला त्याचा महाभारतामध्ये दुर्योधन झाला. आणि सत्ता, संपत्ती, तारुण्य असून सुद्धा तुकोबारायाचं 2 तास बसून कीर्तन ऐकलं, त्यांचा इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी राजा झाला. म्हणून मला या भागामध्ये कीर्तनाला येत असताना मला आनंद याचा वाटतो की हा भाग संपूर्ण शिस्तीतला भाग आहे, हा भाग भावनेचा भाग आहे, हा भाग ज्ञानाचा भाग आहे. आणि या भागातला संप्रदाय वैभवातला संप्रदाय. म्हणून घाट उतरून खाली येत असताना तुमच्याकडे कीर्तन करण्याचा एक वेगळाच आनंद आम्हाला असतो. आणि आज या धर्ममंडपामध्ये समस्त ग्रामस्थांच्या वतीनं आणि चंद्रकांत शेठ यांच्या वतीनं मला बोलवण्यात आलं. त्याबद्दल मी शेठचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आत्ता त्यांच्या घरी गेलो होतो. आमच्या महाराजांच्या हाताखाली इथं बरेच गीतेची संहिता घेतात, बरेच पाठ हरिपाठ घेतात, बरेचसे काही महाराजांच्या हाताखाली. एवढीशीच मुलगी आहे त्यांची, 3-4 वर्षाची मुलगी असेल चंद्रकांत शेठची. समोर आली तर तिचा 15वा अध्याय असा मुखोद्गत आहे. एवढे सुंदर संस्कार लहानपणापासून आपल्या लेकराला तुम्ही देत असाल तर तुम्ही भाग्यवान आहात. आणि तुम्हाला सगळ्यांना माझा मनापासून धन्यवाद आहे. झालेली कीर्तन रूपे सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी सेवेला विराम. काही चुकलं असेल तर माझं मला परत करा. जे चांगलं असेल ते नक्की घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, सुखे गानवे अमासी, सुखे गानवे अमासी, गुण गाईला विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल.